हॅलो 11वीचे विद्यार्थी, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी मला युट्यूब वरती रिच आउट केलेलं आहे. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी मला इन्स्टावरती रिच आउट केलं आणि सगळ्या विद्यार्थ्यांचा कॉमन एकच प्रॉब्लेम होता की सर आम्ही हा जो 0 राऊंड आहे म्हणजेच कोटा ऍडमिशनचा जो राऊंड आहे त्याच्यामध्ये आम्ही फॉर्म भरू का नको भरू. म्हणजे विद्यार्थी अजून पण सध्या कन्फ्युजन मध्ये आहेत. आणि आज आहे 13 मे 2026, दुपारचे 1:19 झालेले आहेत. म्हणजे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फक्त विद्यार्थ्यांकडे काय सो लास्ट डेट आहे, लास्ट चान्स आहे. तर तुम्ही जर ऍडमिशन घेणार असाल 0 राऊंड म्हणून मधून तर तुम्हाला काय करायचं आहे. आणि ऍक्च्युली मॅनेजमेंट कोटा जो आहे, इन हाऊस कोटा आहे, मायनॉरिटी कोटा आहे, त्याच्यामध्ये कोण एलिजिबल आहेत हे या व्हिडिओमध्ये मी पूर्णपणे डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातील की ऍक्च्युली हा राऊंड मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी कोण कोण विद्यार्थी अप्लाय करू शकतात. तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगत आहे की आपल्याला जेव्हा आपण FYJC ऍडमिशनची 11वीची जी आपली जी वेबसाईट आहे त्याच्या होम वरती आल्यानंतर आपल्याला खाली गेला असता आपल्याला सरळ सरळ इथं दिसत आहे विद्यार्थ्यांनो की कॅप इनटेक म्हणजे जो कॅप ऍडमिशन जे महत्वाचे 3 राऊंड होणार आहेत, त्या 3 राऊंड होणार आहेत जे त्याचं ऍडमिशनच्या जागा किती आहेत बघा, 16,10,293 एवढ्या जागा आहेत. पण हे राऊंड अजून चालू झालेले नाहीत. जे नॉर्मल कॅप फेरीचे 3 राऊंड आहेत ते अजून चालू झालेले आहेत नाही आहेत अजिबात. त्यामुळे काय आहे बघा, कॅप वॅकन्सी आहे तशी शिल्लक आहे. आताचा सध्याचा जो 0 राऊंड आहे तो फक्त कोटा ऍडमिशन साठी आहे. आणि कोटा ऍडमिशन मध्ये 3 गोष्टी येतात. पहिली गोष्ट काय ते सांगा बाळांनो. पहिली गोष्ट इथे आहे, याच्यामध्ये बघा जर आपण लॉग इन केल्यानंतर आपण जर होम वरती गेल्यानंतर आपल्याला दिसतंय बघा, डॅशबोर्ड मध्ये दिसतंय बघा, डॅशबोर्ड मध्येच इझिली दिसतंय आपल्याला की 3 कोटा आहेत, इन हाऊस कोटा, मायनॉरिटी कोटा आणि मॅनेजमेंट कोटा. आपल्याला या तीन याच्यामधून आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असतं. तर मायनॉरिटी कोटा, इन हाऊस कोटा म्हणजे काय पहिल्यांदा सांगतो मी तुम्हाला. इन हाऊस कोटा म्हणजे काय, तुमच्या शाळेला चिटकून तुमचंच कॉलेज आहे, म्हणजे तुमच्या शाळा ज्या शाळेमध्ये तुमची 10वी झाली त्याला चिटकून जर तुमचं 11वीचं कॉलेज असेल FYJCचं, तर तिथं तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्याला इन हाऊस कोटामधून ऍडमिशन घेणं असं म्हणतात. आणि समजा त्या विद्यार्थ्याच्या शाळेला अटॅच कॉलेज नसेल तर तुम्ही इन हाऊस कोटामधून ऍडमिशन घेऊ शकत नाही. हे पहिली गोष्ट झाली. आता दुसरी गोष्ट बघा, मायनॉरिटी चॉईस. मायनॉरिटी, आता मायनॉरिटी मध्ये कोण कोण येतात तर मी तुम्हाला अजून एकदा सांगतो. जे मुस्लिम आहेत, जैन आहे, बुद्धिस्ट आहे, पारसी आहेत, अजून मुस्लिम, जैन, बुद्धिस्ट, फारसी आणि ख्रिश्चियन असे जे लोक आहेत ते सगळे मायनॉरिटी मध्ये येतात. आणि तुम्ही मग जर तुम्ही या कॅटेगरीजला बिलॉंग करत असाल तर तुम्ही मायनॉरिटी मध्ये ऍडमिशन घेऊ शकता इझिली आणि ते 0 राऊंड मध्ये घेऊ शकताय. आणि तिसरी गोष्ट राहिली मॅनेजमेंट चॉईस फॉर्म. आता मॅनेजमेंट कोटामध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर कोणी पण विद्यार्थी, त्याची कास्ट काही का असना मॅटर करत नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्याला जर मॅनेजमेंट कोटामधून ऍडमिशन घ्यायचं असेल तर फीस जास्त असू शकते. तर मी तुम्हाला इथंच दाखवून देतो की जर आपण मॅनेजमेंट मधून जर आपल्याला फॉर्म भरला आपण मॅनेजमेंट कोटामधून तर आपल्याला जास्तीत जास्त फीज आपल्याला बघायला भेटते बघा. जर इथं फी बघा, इथं बघा, मी तुम्हाला इथं दाखवून देतो की फीज किती हाय आहे बघा इथं. सो 21,000, 15,000, 14,000, 6,000, 15,000 आणि 23,500, म्हणजे एवढी हाय फीज मॅनेजमेंट कोटामधून विद्यार्थ्याला द्यावी लागते. तर माझं म्हणणं आहे की जर मॅनेजमेंट कोटामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर एवढी हाय फीज देण्यापेक्षा विद्यार्थ्यानं कॅप राऊंड 1 ची वाट बघावी. कॅप राऊंड 1 मधून जर आपल्याला ऍडमिशन मिळालं एडेड कॉलेजमध्ये, गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये, तर ह्याची फीज खूप कमी असते. साधारणतः 1,700, 2,000, 500, 750, 800, 850 अशी फीज असतात. म्हणजे ते डिपेंडंट असतं कॉलेजवरती. तर तुमचे जे चांगले मार्क्स असतील, तुम्हाला समजा 70% वरती चांगले मार्क्स आहेत तुम्हाला, तर चांगलं कॉलेज हे तुम्हाला कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 आणि कॅप राऊंड 3 मध्ये मिळू शकतं. त्यामुळे तुम्हाला इथे अप्लाय करायची गरज नाही मॅनेजमेंट कोटा. एखादा विद्यार्थी जनरल मध्ये असेल आणि तिथं इन हाऊस कोटाला बी त्याला इन हाऊस कोटामध्ये जर तो ऍप्लिकेबल नसेल, मायनॉरिटी मध्ये कोटामध्ये तो ऍप्लिकेबल नसेल आणि मॅनेजमेंट मध्ये तो घ्यायचं म्हणतोय, तर एवढी जास्त फीज तुम्ही देणार आहात का हे विचार करून फॉर्म भरा. आज बघा 13 मे आहे 2026, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत फक्त हे ओपन आहे, याच्यानंतर हे ओपन नसणार आहे. आणि मला सांगा, इन हाऊस कोटा आणि मायनॉरिटी कोटा हे ओपन कधी असणार, जर तुम्ही पार्ट 1 मध्ये
पार्ट 1 मध्ये तुम्ही कॅटेगरी आणि रिझर्वेशन मध्ये गेला. कॅटेगरी आणि रिझर्वेशन मध्ये गेल्यानंतर खाली जर तुम्ही इन हाऊस कोटा आणि मायनॉरिटी कोट्याला जर यस केला असेल, इथं इथं जर यस केला असेल तरच काय दिसणार आहे तुम्हाला, इथं ऍप्लिकेशन तुम्ही करू शकता मायनॉरिटी आणि इन हाऊसला. मॅनेजमेंटला कुणी पण ऍडमिशन टाकू शकतं, पण मॅनेजमेंटची फीज हाय आहे हे लक्षात ठेवा. म्हणजे आय थिंक सगळ्यांचं डाऊट आता क्लिअर झाले असतील की ऍक्च्युली मॅनेजमेंट कोटा म्हणजे काय, मायनॉरिटी कोटा म्हणजे काय, इन हाऊस कोटा म्हणजे काय, आणि मग आम्ही फॉर्म भरावं का नाही भरावं हे तुम्ही आता ठरवायचं आहे. मी पूर्णपणे डिटेलमध्ये तुम्हाला माहिती दिली की ह्या 3 गोष्टींमध्ये फरक काय आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज आलेत बघा, कॉमेंटमध्ये तुम्ही बघू शकता. बघा इथं तुम्ही कॉमेंटमध्ये, सर आय एम फ्रॉम जनरल कॅटेगरी, शुड आय अप्लाय इन मॅनेजमेंट कोटा. तर मी तेच आता सांगितलं तुम्हाला, मॅनेजमेंट कोटा आणि जनरल कोटा हे पूर्णपणे वेगळे आहेत. कॅप राऊंडचे ऍडमिशन आहे ते अजून चालू झालेले नाहीत. तुम्ही अजिबात कन्फ्युज होत नाही. बघा विद्यार्थी सेक्शन कन्फ्युज इन कोटा अँड कॅप, काही सुद्धा कन्फ्युजन नाही आहे. मी सांगतो तसं तुम्ही फॉर्म भरा, काही अडचण येणार नाही. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून विचारलंय बघा, सर लिव्हिंग सर्टिफिकेट नाही भेटेल का, स्कूल नाही भेटलाय स्कूलमधून तर अप्लाय कसं करायचं. तर अजून पण सांगतो तुम्हाला, आपल्या वेबसाईट वरती आपण जेव्हा आलो होमला तर इथं सरळ सरळ लिहिलेलं आहे बघा, स्टुडंट शुड कंटिन्यू पार्ट 1 अँड कोटा ऍडमिशन प्रोसेस फ्रॉम 11 मे 10 सकाळी वाजता ते 13 मे 2 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. लिव्हिंग बघा शेवटी काय लिहिले, लिव्हिंग सर्टिफिकेट फ्रॉम स्कॉल इज रिक्वायर्ड ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन. म्हणजे ऍडमिशन घेत असताना, आता तुम्हाला फॉर्म भरत असताना ते लागणार नाही. कॅप ऍडमिशन प्रोसेस विल स्टार्ट फ्रॉम 21 मे. हे लक्षात घ्या, इथं लिहिलेलं आहे पहिला राऊंड हा 21 मे ला लागणार आहे. बघा पहिल्या राऊंडचं वेळापत्रक इथं 21 मे आहे, आणि त्या राऊंड मध्ये जे काही गोष्टी आहेत तेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करणारच आहे. तर हे ह्याची सगळ्या विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ताचा जो राऊंड आहे 0 राऊंड, त्याची लास्टची डेट काय आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. लास्टची डेट आहे 13 मे 2026 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही मॅनेजमेंट कोटा, इन हाऊस कोटा आणि मायनॉरिटी कोटा मधून ऍडमिशन घेऊ शकता. ते विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, पार्ट 1 भरून लॉक करायचं आहे. पार्ट 1 भरणं आणि लॉक करणं हे महत्वाची गरज आहे, तरच तुम्हाला पार्ट 2 ओपन होणार. पण पार्ट 2 ओपन झाल्यानंतर कोटा चॉईसेस मध्ये जायचं आहे, कॅप ऑप्शन मध्ये जायचं नाही कुणीही. कॅप ऑप्शन मध्ये गेला तर काहीच होणार नाही. तुम्हाला सरळ कुठे जायचं आहे, कॅप ऑप्शन मध्ये. मग तिथून जाऊन तुम्हाला इथून चूज स्ट्रीम करायचं आहे. आर्ट्सचे विद्यार्थी आर्ट्स, कॉमर्स वाले कॉमर्स, सायन्स वाले सायन्स, तिथं क्लिक करा. आणि खाली जाऊन तुम्ही इंग्लिश मिडियम कुठलं मिडियम पाहिजे ते सेव्ह करून नेक्स्ट करून काय करायचं तुम्हाला, तुम्ही ऑलरेडी इथून पुढे जाऊन तुम्ही काय करू शकता, कॉलेज सिलेक्ट करू शकता. कॉलेज सिलेक्ट केले की फॉर्म करायचा तुम्हाला, इथून लॉक करायचा आहे. फॉर्म लॉक करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा सगळा फॉर्म लॉक झाल्यानंतर डॅशबोर्डला आल्यानंतर कम्प्लीट अँड लॉकड दिसलं पाहिजे, तर तुम्ही हे बघा शेवटी मॅनेजमेंट कोटामध्ये कम्प्लीट अँड लॉकड दिसलं पाहिजे, तरच तुम्ही सध्या अप्लाय करण्यासाठी किंवा तुमचं जो फॉर्म आहे तो विचारात घेतला जाणार आहे ऍडमिशन फ्रॉम 0 राऊंड. ओके, आय होप सगळ्यांचे डाऊट्स क्लिअर झालेले आहेत. सगळ्यांना आता समजलेलं आहे की आम्ही 0 राऊंड मधून ऍडमिशन घ्यायचंय का नाही घ्यायचंय. तर फीज वगैरे जास्त असते मॅनेजमेंट कोटामधून. मायनॉरिटी मध्ये कोण ऍडमिशन घेऊ शकतं, इन हाऊस मध्ये कोण अप्लाय करू शकतं आणि कसं करू शकतं. आता जसं मॅनेजमेंट अप्लाय केलं तसंच इन हाऊस मध्ये पण सेम प्रोसिजर आहे, मायनॉरिटी कोटामध्ये पण सेम प्रोसिजर आहे. जशी मॅनेजमेंट आपण प्रोसिजर केली तसंच आपल्याला मायनॉरिटी आणि इन हाऊस मध्ये प्रोसिजर करायचे. तर काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला इंस्टाग्राम वरती रिच आउट करू शकता. इंस्टाग्रामचं पेज आहे, त्याची लिंक आपली तुम्हाला मिळून जाईल. आणि जर काही डाऊट्स असतील अजून पण, तर तुम्ही ते डाऊट्स मला आपल्या जो युट्यूबचा कमेंट बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही मला डाऊट्स विचारू शकता. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, सगळ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण 11व्या ऍडमिशनच्या बाबतीच्या सगळ्याच्या नोटिफिकेशन्स आहेत किंवा महत्वाची माहिती आहे ते आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. आताच सबस्क्राईब करा. थँक्यू वन अँड ऑल.